प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वासणाऱ्यांनो, आपल्या विश्वासावर काम करा. ज्या दिवशी तुम्ही परमेश्वर विश्वास ठेवला, तुमच्या आत्म्याचं पुनर्निर्माण झालं, तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये नवीन उत्पत्ती बनला, तुमचा नवा जन्म झाला आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला समान प्रमाणात विश्वास देण्यात आला आहे. आणि जर एक विश्वासणारा आपल्या विश्वासावर काम करन, विश्वासाला वाढवेल, कारण परमेश्वर आपल्या विश्वासाप्रमाणे काम करतो. आणि म्हणून जर आपण आपल्या विश्वासावर काम करतो, विश्वासावर काम करणं म्हणजे परमेश्वराच्या वचनासोबत दर्जेदार वेळ घालवणं. तुम्ही वचन ऐकता, तुम्ही वचन अंगीकार करता, तुम्ही वचन बोलतात, तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येतात, तुम्ही प्रीतीमध्ये चालतात. आणि जर तुम्ही हे करत राहता, मला तुम्हाला सांगू द्या, तुमचा विश्वास वाढन. आणि तुमचा विश्वास जसा वाढन, परमेश्वराचं काम आणि परमेश्वराची महिमा तुमच्या जीवनामध्ये वाढन. प्रभू त्याच्या वचनामध्ये म्हणतो की माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होतो. जर विश्वासणारे वेळ काढतील आणि ते वचन ऐकतील, या टीचिंग घेतील, ते ऐकतील, बायबल खोल 2 अध्याय वाचतील, वचनाचा अंगीकार करतील, तुमचं जीवन महिमामय होईल. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराच्या राज्यामध्ये जे काही मिळतं ते विश्वासाद्वारे मिळतं. म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्यानं आपल्या विश्वासाला विकसित केलं पाहिजे, आपल्या विश्वासावर काम केलं पाहिजे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराचं वचन आपण इथून नाही शिकत, बुद्धीपासून. बायबलमधले प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य होते, त्यापैकी 11 हे लोक असे होते, ते अडाणी होते, ते कधी शाळेमध्ये गेले नाही, तरी त्यांच्याकडे वचनाचं प्रकाश नव्हतं, त्यांच्याकडे वचनाचं ज्ञान होतं, कारण ते वचनासाठी भुकेले होते. एक विश्वासणारा जो तो वचनासाठी भुकेला होईल, जो तो वचनासोबत वेळ घालवून, त्याचं जीवन महिमामय होईल. आणि विश्वासणाऱ्यांनो, आज आपण परमेश्वराच्या दासाविषयी शिकणार आहोत. आजच्या टॉपिकचं नाव आहे परमेश्वराचा दास किंवा पास्टर. मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर कशा प्रकारे काम करतो हे प्रत्येक विश्वासणाऱ्याला माहिती पाहिजे, की परमेश्वर आपल्याला कशा प्रकारे आशीर्वाद देईल. मला सांगू द्या, तुम्ही परमेश्वराचं घर आपल्या आशीर्वादाचं ठिकाण आहे. आणि जर आपण त्याबाबत जागरूक असतो, जर आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या घराला प्रथम स्थान देतो, आपलं जीवन आशीर्वादित होईल. वाचूया नीतिसूत्रे 29 अध्याय 18 वचन. मी हिंदीमध्ये तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असले, जहाँ दर्शन की बात नहीं होती वहाँ लोग नाश हो जाते. आणि विजन काय आहे? परमेश्वरानं दिलेलं काम आणि परमेश्वराची व्यवस्था समजून घ्या, परमेश्वराची काम करण्याची पद्धत समजून घ्या. बायबलमध्ये लिहिलंय, परमेश्वरानं इस्रायल लोकांना मिस्रामधून परमेश्वराच्या दास मोशेद्वारे बाहेर काढलं आणि परमेश्वर त्याच्या दासाद्वारे काम करतो. प्रत्येक विश्वासणाऱ्यानं परमेश्वराची व्यवस्था समजून घेणं गरजेचं आहे. परमेश्वर त्याच्या दासाला निवडतो, त्यांना अभिषिक्त करतो, त्यांना अभिषिक्त करतो, विजन देतो आणि पाठवतो. व्यवस्था का? परमेश्वराचा दास बनणं आपल्या हातामध्ये नाही. परमेश्वर निवडतो, त्यांना अभिषिक्त करतो, त्यांना विजन देतो आणि पाठवतो. आणि आज आपण परमेश्वराच्या दासाविषयी शिकत असताना मला तुम्हाला सांगू द्या, विश्वासणाऱ्यांनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे की परमेश्वराच्या दासाची निवड परमेश्वर करतो आणि तो चर्चला देऊन टाकतो. त्या परमेश्वराच्या दासाला कोणी व्यक्ती स्वतः परमेश्वर दास बनवू शकत नाही. परमेश्वर निवडतो, अभिषिक्त करतो, त्यांना विजन देतो आणि पाठवतो. आपल्या चर्चला परमेश्वराने दिलेलं विजन आहे. आणि मला तुम्हाला सांगू दे, या चर्चचा परमेश्वर दास मी आहे. परमेश्वर त्याच्या दासाला निवडतो, त्यांना अभिषिक्त करतो, त्यांना विजन देतो आणि पाठवतो. हर एक परमेश्वराच्या दासाकडे विजन पाहिजे. हर एक परमेश्वराच्या दासाकडे विजन असलं पाहिजे की प्रभूनं जर त्या व्यक्तीला निवडलंय आणि जर प्रभूनं त्यांना अभिषिक्त केलंय तर त्यांच्याकडे विजन पाहिजे. विजन या शब्दाचा अर्थ परमेश्वरानं त्यांना दिलेलं काम, परमेश्वरानं का निवडलंय, त्यांना ते एक विजन दिलंय, ते काम दिलंय. आणि हर एक विश्वासणाऱ्यांना हे माहिती पाहिजे की परमेश्वर त्या प्रकारे काम करतो. आणि एक विश्वासणारा जर परमेश्वराची काम करण्याची पद्धत समजून घेईल आणि जर तो एका चर्चमध्ये स्थापित होईल, जर त्याचे एक परमेश्वर दास असतील आणि जर तो त्यांच्या शिक्षणाला स्वतःला देऊन टाकन आणि जर तो त्या विजनमध्ये भाग घेईल, तो परमेश्वराच्या राज्यासाठी मोठा आशीर्वादाचं कारण ठरेल. वाचू एक वचन, एफिसकरास पत्र 4 अध्याय 11 आणि 12 वचन. तरी नसलेले, आणि त्यानेच म्हणजे येशूनेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पास्टर किंवा पाळक व शिक्षक असे नेमून दिले. कोणी? प्रभू येशूनं नेमले. परमेश्वराच्या दासांना
प्रभू येशू निवडतो, त्यांना अभिषिक्त करतो, त्यांना विजन देतो आणि पाठवतो. आणि कशासाठी पाठवतो? ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरता, सेवेच्या कामाकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. परमेश्वर त्याच्या दासांना निवडतो, त्यांना अभिषिक्त करतो, त्यांना विजन देतो आणि पाठवतो. आणि जर एक विश्वासणारा एका परमेश्वराच्या दासाशी जुळण, जर तो त्याच्या अधीन होईल आणि जर तो स्वतःला त्यांच्या शिक्षणासाठी देऊन टाकन, आपल्या परमेश्वराच्या शिक्षणात देऊन टाकन, त्याची आत्मिक उन्नती होईल आणि तो परमेश्वराच्या कामासाठी तयार होईल. मला तुम्हाला सांगू द्या, मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय की परमेश्वराची सेवा फक्त परमेश्वराचे दास नाही करत, पास्टर्स फक्त परमेश्वराची सेवा करत नाही. माहिती आहे, आपली बुलाहट ही आहे, परमेश्वर आपल्याला यासाठी निवडलंय की आपण आपल्या जगासाठी आशीर्वादाचं कारण ठरावं. कोण आहे आपलं जग? आपला परिवार, आपले नातेवाईक, आपले पती, आपली पत्नी, आपले लेकर, आपल्या संपर्कात येणारे लोक, हे आपलं जग आहे. आणि ह्या लोकांसाठी आपण आशीर्वादाचं कारण ठरण्यासाठी प्रभूनं आपल्याला निवडलंय. आणि जर एक विश्वासणारा परमेश्वराच्या घरामध्ये येईल, जर तो एका चर्चमध्ये येत राहील, तर तो ठिकाणी स्थापित होईल. आणि जर त्या परमेश्वराशी तो जुळून त्यांच्या अधीनतेमध्ये राहील, त्यांच्या आत्मिक कवरिंग खाली जर तो येईल, तर तो आशीर्वादित होईल आणि तो त्याच्या जगासाठी मोठा आशीर्वादाचं कारण ठरेल. आणि मला तुम्हाला सांगतो, विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराचा दास चर्चवर किंवा परमेश्वराच्या घरावर नियुक्त केलेला अधिकारी आहे. परमेश्वराने त्यांना अधिकार दिलाय. जर तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येतात आणि परमेश्वराच्या दासाच्या अधीनतेमध्ये राहतात, त्यांच्या शिक्षणाला तुम्ही ऐकत राहतात, तुमची आत्मिक उन्नती होईल आणि तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची रेलचेल असेल. मला तुम्हाला सांगू द्या, विश्वासणाऱ्यांना ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. आज आपण शिकत होतो, आजच्या टॉपिकचं नाव परमेश्वराचा दास. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याचा एक परमेश्वराचा दास असला पाहिजे, जे त्याच्यासाठी प्रार्थना करतील, जे त्याला वचन खाऊ घालतील, जे त्याला आत्मिक कवरेन देतील. आणि हर एक विश्वासणाऱ्याचे एक परमेश्वर दास असला पाहिजे. त्याच्या वचनामध्ये लिहिलंय, परमेश्वर दास विश्वासणाऱ्यासाठी परमेश्वराने दिलेलं गिफ्ट आहे, वरदान आहे. आणि हर एक विश्वासणारा, प्रत्येक विश्वासणारा तो परमेश्वराच्या दासाचा किती आदर करतो, त्यांच्यासोबत तो कसा व्यवहार करतो, याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होतो. परमेश्वर दासावर अभिषेक असतो, त्यांच्यावर कृपा असते आणि त्या कृपेमध्ये आपण ह्याद्वारे भाग घेऊ शकतो, ज्यावेळेस आपण त्यांचा आदर करतो. म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्यानं ह्या गोष्टीमध्ये स्थापित असलं पाहिजे की त्यांनी एका चर्चमध्ये जायला पाहिजे, एक परमेश्वर दास असला पाहिजे आणि त्या परमेश्वर दासाकडे विजन असलं पाहिजे. आणि जसं एक विश्वासणारा त्या कलिसियाशी जुळतो, त्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये, आत्मिक क्षेत्रामध्ये माहिती आहे भरभराट दिसते, तो संपूर्ण समृद्धीचा अनुभव घेऊ शकतो. आणि विश्वासनानं आपण परमेश्वराच्या दासांना हलक्यामध्ये घेत नाही. ज्यावेळेस ते काही बोलतात, आपण त्या गोष्टीला खूप वजन देतो, त्या गोष्टीला आपण खूप आदर देतो. आणि प्रत्येक विश्वासणारा जर तो आपल्या परमेश्वर दासाचा आदर करन, जर त्यांच्या गोष्टींना वजन देईल, तो आशीर्वादित होईल, त्याचं जीवन महिमामय होईल आणि तो दुसऱ्यासाठी मोठा आशीर्वादाचं कारण ठरेल. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराच्या राज्यामध्ये आदर खूप महत्त्वाचा आहे. आणि ज्या लोकांना आपल्या वरती ठेवलंय, चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा त्या चर्चचा मस्तक आहे, तो बॉस आहे, तो मालक आहे. त्यानंतर परमेश्वराचा दास परमेश्वरानं नियुक्त केलेल्या चर्चमध्ये अधिकारी आहे आणि त्यानंतर विश्वासणार आहे. आणि जर आपण प्रभू येशूचा आदर करतो आणि ज्या प्रभू येशूनं त्या परमेश्वराच्या दासाला नियुक्त केलंय, जर आपण त्यांचा आदर करतो, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं काम खूप जास्त दिसेल. पहिला पॉईंट, प्रत्येक विश्वासणाऱ्याचा एक परमेश्वराचे दास असले पाहिजे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यानं एका चर्चमध्ये स्थापित होऊन आपल्या परमेश्वराच्या दासाच्या विजनमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. मी परत तुम्हाला सांगेन, प्रत्येक विश्वासणाऱ्याचा एक परमेश्वराचे दास असले पाहिजे, जे त्याच्यासाठी प्रार्थना करतील, जे त्याला वचन खाऊ घालतील, जे त्याला आत्मिक कवरिंग देतील. इवन जे पास्टर्स आहेत, जे परमेश्वराचे दास आहेत, जसं मी सेवा करतो, मी परमेश्वर दास आहे, माझे पण एक पास्टर आहेत, जे माझ्यासाठी प्रार्थना करतात, जे मला वचन खाऊ घालतात आणि ज्यांची माझ्यावर आत्मिक कवरिंग आहे. म्हणून प्रत्येक विश्वासनाचा एक परमेश्वराचे दास असले पाहिजे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यानं एका चर्चमध्ये स्थापित होऊन आपल्या परमेश्वराच्या दासाच्या विजनमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. त्याद्वारे आपण आशीर्वाद होतो, कारण परमेश्वर त्या प्रकारे काम करतो. असा एक पण विश्वासणारा म्हणू शकत नाही की माझ्या जीवनावर कोणीच नाही आहे,
कारण परमेश्वरानं मला तसं ठेवलं नाही. परमेश्वरानं त्या प्रकारे काम करत नाही. परमेश्वर स्वतः त्याच्या दासांना निवडतो, तो त्यांना अभिषिक्त करतो, विजन देतो आणि माहिती आहे तो कलिसियाला देऊन टाकतो, तो चर्चला देऊन टाकतो. परमेश्वराचा दास परमेश्वरानं त्या चर्चला दिलेलं गिफ्ट किंवा वरदान आहे आणि तुम्ही परमेश्वराच्या दासाशी कसा व्यवहार करतात हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी याच्यासाठी नाही शिकवत आहे की कुणीतरी माझा अनादर केलाय, पण हे परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय. मी याच्यासाठी नाही शिकवत आहे की कुणीतरी माझ्याशी चुकीचा व्यवहार केला, नाही. ही कलिसिया खूप आत्मिक कलिसिया आहे. ही कलिसिया परमेश्वर दासाचा आदर करणारी कलिसिया आहे. ही चर्च परमेश्वराच्या दासाचा आदर करणारा चर्च आहे. वाचूया प्रगटीकरण 2 अध्याय आणि 1 वचन. त्या ठिकाणी असले इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही. हे जे आहे इफिस हे एक शहर आहे आणि त्या ठिकाणी एक चर्च आहे. त्या ठिकाणी असं लिहिलंय, पुढं असं लिहिलंय, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो. व्यवस्थ आहे का? परमेश्वराचा दास परमेश्वराच्या घरावर परमेश्वरानं नियुक्त केलेला अधिकारी आहे. बायबलमध्ये लिहिलंय जे प्रभूच्या उजव्या हातात 7 तारे आहे. उजव्या हातामध्ये 7 तारे. उजव्या हाताचा अर्थ काय माहिती का? अधिकार. आणि ते 7 तारे कोण माहिती आहे? परमेश्वराचे दास. ते आहेत परमेश्वराचे दास. पुढे असले, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो तो असे म्हणतो. या ठिकाणी जे उजव्या हातात 7 तारे आहेत ते कोण आहेत? ते आहेत परमेश्वराचे दास. परमेश्वराच्या दासावर तुमच्या उन्नतीसाठी लागणारा अभिषेक आहे. आदराद्वारे तुम्ही अभिषेकामध्ये सहभागी होता. ही खूप महत्वाची गोष्ट आहे विश्वासणारा. जर एक विश्वासणारा जर तो आपल्या परमेश्वरा दासाशी तो जुडन एका चर्चमध्ये तो स्थापित होईल आणि जर तो आपल्या परमेश्वराच्या दासाचा आदर करेन आणि जर तो त्या विजनमध्ये भाग घेईन, परमेश्वराच्या दासावर असणारा अभिषेक, परमेश्वराच्या दासावर असणारी कृपा त्याच्या जीवनामध्ये वाहण्यास सुरू होईल. आणि म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्यानं या गोष्टी गांभीर्यानं घेतल्या, जर प्रत्येक विश्वासणाऱ्यानं जर परमेश्वराच्या वचनातून या गोष्टी शिकल्या तर ते आशीर्वादित होतील. मी परत तुम्हाला सांगेन, परमेश्वराच्या दासावर तुमच्या उन्नतीसाठी लागणारा अभिषेक आहे आणि आदराद्वारे तुम्ही त्या अभिषेकामध्ये सहभागी होतात. म्हणून जर एक विश्वासणारा एका परमेश्वराच्या दासाशी जर तो जुडन, जर त्यांच्या अधीन होईल आणि जर तो त्यांचा आदर करेन. आदर करण्याचा अर्थ व्यवस्था आहे का? आदर करणं म्हणजे तुम्ही त्यांच्या शब्दाला महत्त्व देतात, त्यांच्या उपस्थितीला तुम्ही वजन देता. तुम्ही परमेश्वराच्या दासाच्या शब्दाला हलक्यामध्ये घेत नाही. वाचूया स्तोत्रसंहिता 133 अध्याय 1 आणि 2 वचन. खूप महत्वाचं वचन आहे. पहा, बंधूंनी ऐक्यानं एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. हर एक विश्वासणाऱ्यांना माहित आहे, जर तो एका चर्चमध्ये येत आहे तर त्यांनी माहित आहे त्या चर्चमध्ये एकता टिकून ठेवली पाहिजे. हर एक विश्वासणाऱ्याचं ते उत्तरदायित्व आहे किंवा त्याची जबाबदारी आहे. पुढे असं लिहिलंय, ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमूल तेलासारखे. तेल म्हणजे का? अभिषेक. आणि बायबलमध्ये तो अभिषेक मस्तकावर असतो आणि तो मस्तक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशूवर असणारा अभिषेक तो अहरोन कोण आहे? परमेश्वराचा दास. अहरोनाच्या दाढीवर येतो. जसं इथं आपण तेल टाकलं ते खाली उतरून आपल्या दाढीवर येतं आणि त्यानंतर आपल्या वस्त्राच्या काठापर्यंत ते पूर्णपणे जातं, पूर्ण शरीरापर्यंत पोहोचतं, शरीराच्या अवयापर्यंत जातं. त्याच प्रकारे जो अभिषेक मस्तक कोण आहे? मस्तक चर्चा प्रभू येशू ख्रिस्त मस्तक आहे. त्याच्यावर असणारा तो अभिषेक परमेश्वराच्या दासावर येतो आणि तोच अभिषेक विश्वासनावर आजाद होतो. आणि तो अभिषेक त्या अभिषेकामध्ये तुम्ही कशा प्रकारे सहभागी होतात? परमेश्वराच्या दासाचा आदर करण्याद्वारे. हे खूप महत्वाचं आहे विश्वासणाऱ्यांनो. कारण अभिषेक माहित आहे, अभिषेक आदराची मागणी करतो. जर परमेश्वराचा अभिषेक आहे पण जर तुम्ही त्यांचा आदर करू शकत नाही, तो अभिषेक त्यांच्या जीवनामध्ये काम करणार नाही आणि त्याच्यासाठी काही गोष्टी घडणार नाही. परमेश्वराच्या दासाचा आदर करण्याद्वारे तुम्ही त्या अभिषेकामध्ये सहभागी होतात. खूप महत्वाची गोष्ट. म्हणून तुम्ही हे समजून, म्हणून विश्वास तुम्हाला माहिती पाहिजे, परमेश्वर त्याच्या दासांना निवडतो, त्यांना अभिषिक्त करतो. परमेश्वर दास परमेश्वरानं त्या चर्चला दिलेलं वरदान किंवा गिफ्ट आहे आणि तुमचा त्यांच्याशी कसा व्यवहार आहे हा तुमच्या संपूर्ण समृद्धीवर, हे तुमच्या उन्नतीवर परिणाम करेल. आपण परमेश्वराच्या दासांना दुसऱ्या लोकांसारखी वागणूक देत नाही.
आपण नेहमी लक्षात ठेवा, आपण परमेश्वर दासाचा थोडा जास्त आदर करतो का? कारण परमेश्वरानं त्यांना निवडलंय आणि परमेश्वर त्याच्या दासाद्वारे त्याच्या लोकांना शोधित करतो. परमेश्वर त्याच्या दासाद्वारे त्याच्या लोकांशी बोलतो. दुसरा पॉईंट आहे, परमेश्वराच्या दासावर तुमच्या उन्नतीसाठी लागणारा अभिषेक आहे. तुमच्या परमेश्वर दासावर तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी, तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी, तुमच्या शरीराच्या उन्नतीसाठी आणि संपूर्ण समृद्धीसाठी लागणारा अभिषेक परमेश्वराच्या दासावर आहे आणि तो अभिषेक तुमच्यामध्ये येतो. त्या अभिषेकामध्ये सहभागी होण्यासाठी, तो अभिषेक तुमच्यावर येण्यासाठी आदर हा एकमेव मार्ग आहे आणि आदराद्वारे तुम्ही त्यामध्ये सहभागी होता. वचनामध्ये अभिषेक बंधनांना तोडतो. हर एक गोष्ट जी तुम्हाला आत्मिक गोष्टीमध्ये पुढे जाऊ देत नाही, त्या ठिकाणी माहित आहे ती गोष्ट कशाद्वारे तुटते? अभिषेकाद्वारे. काही लोक माहिती आहे नेहमी आजारी असतात, अभिषेक त्या आजाराच्या बंधनांना तोडतो. माहित आहे, अभिषेक आर्थिक संघर्षाला तोडतो आणि माहिती आहे तो अभिषेक कसा आज होतो? तो अभिषेक कोणावर आहे? परमेश्वराच्या दासावर आहे. आणि त्या अभिषेकामध्ये आपण कशा प्रकारे सहभागी होतोय? आपण परमेश्वराच्या दासाचा आदर करण्याद्वारे. वाचूया मार्क 6:1-5 वचन. नंतर तो तेथून म्हणजे येशू आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शब्बात दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण किंवा वचन ऐकून थक्क झाले व म्हणाले, याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? का हे ज्ञान याला देण्यात आले आहे आणि याच्या हातून केवढी ही महत् कृत्य होतात? प्रभू त्या ठिकाणी परमेश्वराच्या वचनातून शिकवत आहे आणि लोक थक्क झाले. जो सुतार, जो मरियमचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन यांचा जो भाऊ तोच हा आहे ना, आणि ह्याच्या बहिणी इथे आपल्याबरोबर आहेत ना, असे ते त्याच्याविषयी अडखळले. व्यवसाय का? त्यांनी प्रभू येशूला हलक्यामध्ये घेतलं. त्यांनी प्रभू येशूचा आदर केला नाही. ते म्हटले माहिती का, प्रभू येशू इथंच राहत होता ना पहिला, तो आपल्याच एरियात राहायचा आणि मग त्यांनी प्रभू येशूला हलक्यामध्ये घेतलं. त्यांनी त्याचा अनादर केला. आणि पुढे वाचूया, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेष्टाचा सन्मान किंवा आदर होत नाही असे नाही, तर त्याच्या देशात, त्याच्या अपतेष्टात अथवा घरच्या मंडळीत त्याचा आदर होत नसतो. पुढे असं लिहिलंय, त्याने थोड्याच रोग्यांवर हात ठेवून त्यांना बरे केले. याशिवाय दुसरे कोणतेही महान कृत्य किंवा महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. हे खूप महत्वाचं वचन आहे की त्या असं लिहिलंय, त्याने थोड्याच रोगावर हात ठेवून त्यांना बरे केले. याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. प्रभू येशू करू शकत नव्हता नाही, त्याला करता आले नाही. का करता आले नाही? कारण ते लोक असे होते की त्यांनी प्रभू येशूचा आदर केला नाही. व्यवसाय का? अभिषेक बंधनात तोडतो. अभिषेक आजाराचं बंधन तोडून, आर्थिक संघर्षाचं बंधन तोडून, पण तो अभिषेकामध्ये परमेश्वराच्या दासावर असणाऱ्या अभिषेकामध्ये तुम्ही कशा प्रकारे भाग घेऊ शकतात, कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात? परमेश्वराच्या दासाचा आदर करण्याद्वारे. पण या लोकांना प्रभू येशूचा आदर केला नाही, म्हणून प्रभू त्या ठिकाणी काही करू शकला नाही. मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही एखाद्या चर्चमध्ये जात आहात आणि जर तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या दासाचा आदर करत नाही, त्यांच्या शब्दाला तेवढं महत्व देत नाही, मला सांगते तुम्हाला तिथं काहीच मिळणार नाही. कारण माहित आहे, आदर हा एकमेव मार्ग आहे. आदर हा एकमेव मार्ग आहे की परमेश्वराच्या दासावर असणाऱ्या अभिषेकामध्ये सहभागी होण्याचा. आणि अभिषेकामध्ये एवढं सामर्थ्य आहे. हर एक गोष्ट जी तुम्हाला आर्थिक क्षेत्रामध्ये, हर एक गोष्ट जी तुम्हाला आत्मिक क्षेत्रामध्ये, हर एक गोष्ट जी तुम्हाला शरीरामध्ये मजबूत होत नाही, अभिषेक त्या गोष्टींना तोडतो, पूर्णपणे नष्ट करतो. आणि त्या अभिषेकामध्ये कसे सहभागी होतो आपण परमेश्वराच्या दासाचा आदर करण्याद्वारे. जे वचन आपण वाचलं मार्क 6:1-5 वचन, या ठिकाणी ह्या लोकांनी काय केलं माहिती आहे? प्रभू येशूला सामान्य समजलं, कॉमन करून टाकलं. जे विश्वासणारे परमेश्वराच्या दासाला सामान्य समजतील, म्हणजे ते पण माणूस आहे, आपण पण माणूस आहे, त्या लोकांना परमेश्वर दासाच्या अभिषेकामध्ये सहभागी होता येणार नाही. आणि मी आज तुम्हाला एनकरेज करेन, आपल्या परमेश्वराच्या दासाचा आदर करा. ज्यावेळेस ते काही बोलतात लक्ष द्या. आपल्या परमेश्वर दासाचा तुम्ही आदर करा, त्यांच्या शब्दाला महत्त्व द्या. आणि मी आज तुम्हाला सांगेन, कधीच परमेश्वराच्या दासाच्या विरोधात बोलू नका. कारण अनादर करण्याद्वारे जर तुम्ही परमेश्वर दासाच्या विरोधात बोलतात, याचा अर्थ आहे की तुम्ही अनादर करतात. आणि अनादर जर करतात तर तुम्हाला प्रभूकडून काही मिळणार नाही. परमेश्वर दासाचा जो अभिषेक आहे त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकणार नाही. म्हणून आपण आपल्या परमेश्वराच्या दासाचा आदर करतो. मी तुम्हाला सांगितलं, मी स्वतः परमेश्वर दास आहे.
परंतु माझे एक पास्टर आहेत जे माझे परमेश्वरानं माझ्या जीवनावर ठेवलेले आहे, परमेश्वरानं नियुक्त केलेले परमेश्वर दास. मी त्यांचा खूप जास्त आदर करतो, कारण माझी उन्नती, माझ्या आशीर्वाद त्यांच्यामध्ये लपलेले आहेत. परमेश्वर त्यांच्याद्वारे माझ्या जीवनात ते आजाद करणार आहे. आणि हर एक विश्वासणारा, प्रत्येक विश्वासणारा जो परमेश्वराच्या दासाचा आदर करून माहिती तो त्या अभिषेकामध्ये सहभागी होईल. वाचूया लूका 4 25 ते 27 वचन. त्या ठिकाणी असले, आणखी मी तुम्हाला खरे सांगतो की एलियाच्या दिवसात 3.5 वर्ष आकाश बंद राहून, म्हणजे दुष्काळ पडला होता, सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा इस्रायलात पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यांच्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठवले होते. तर सिदोन प्रदेशातील सारपत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. परमेश्वरानं एलियाला इस्रायलमध्ये खूप विधवा होत्या, पण त्या स्त्री विधवांकडे नाही पाठवलं, पण परमेश्वरानं सारपेत येथील एका विधवेकडे पाठवलं. का माहित आहे? कारण इस्रायल लोक असे होते जे परमेश्वराच्या दासाचा आदर करत नव्हते. आणि जर परमेश्वरानं एलियाला जर त्यांच्याकडे पाठवलं असतं, त्यांनी परमेश्वराचा आदर केला नसता आणि त्यांना काही मिळालं नसतं. पण या सारपतची विधवा, जर तुम्ही त्याच्याविषयी वाचता, तर जेव्हा एलिया तिच्याकडे गेला, तिनं परमेश्वराच्या दासाचा आदर केला, तिने परमेश्वराच्या दासाच्या शब्दाला खूप महत्त्व दिलं. सारपेतच्या विधवेविषयी ऐकताना ज्यावेळेस बायबलमध्ये लिहिलंय, ती आर्थिक संघर्षामध्ये होती. मध्ये परमेश्वराचं तिला एक ग्लास भरून पाणी मागितलं आणि ती जात असताना म्हटला, जाताना एक भाकरीचा तुकडा आण. आणि तिचं आर्थिक क्षेत्र पूर्णपणे संपलेलं होतं, तिचं पीठ पण खूप कमी होतं. पण तिने काय केलं माहिती आहे? परमेश्वर दासाचा आदर केला. ज्यावेळेस एलिया तिला म्हणाला की पहा, की परमेश्वर असं म्हणतो की दुष्काळ संपेपर्यंत, जोपर्यंत दुष्काळ आहे तोपर्यंत पिठाचं मडकं, त्या मडक्यातलं पीठ संपणार नाही आणि त्या कुप्पीतलं तेल आटणार नाही. आणि तिने त्या परमेश्वराच्या शब्दाचा आदर केला, तिने त्याच्यावर विश्वास केला, तिने परमेश्वराच्या दासाचा आदर केला. आणि बायबल आपल्याला सांगतं परमेश्वरानं तिला सांभाळलं. तिने ते कशाद्वारे प्राप्त केले? आदराद्वारे. पण इस्रायलमधल्या लोक असे होते, ते परमेश्वर दासाचा आदर करत नव्हते, म्हणून त्यांना परमेश्वराच्या दासाकडून काही मिळत नव्हतं. पुढे वाचूया. तसेच अलिशा संदेशाच्या काळात इस्रायलात पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही. का शुद्ध झाला नाही? अलिशा तर हा परमेश्वर दास होता, त्याच्याद्वारे प्रभूने अद्भुत कृत्य केले, त्यांना काम मिळालं नाही, कारण ते अलिशा जो परमेश्वर दास होता त्याचा ते आदर करत नव्हते. पुढे असले, तर सूर्याचा नमान मात्र शुद्ध झाला. का तो शुद्ध झाला? कारण त्यांनी परमेश्वराच्या दासाचा आदर केला. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराच्या दासावर तुमच्या उन्नतीसाठी, तुमच्या संपूर्ण समृद्धीसाठी लागणारा अभिषेक आहे. आणि त्या अभिषेकामध्ये तुम्ही कशा प्रकारे सहभागी होतात? परमेश्वराच्या दासाचा आदर करण्याद्वारे. परमेश्वर दासाला हलक्यामध्ये घेऊ नका, त्यांच्या शब्दाला हलक्यामध्ये घेऊ नका. परमेश्वराच्या दासांना सामान्य समजू नका, कारण परमेश्वरानं त्यांना निवडलंय आणि तुमच्या उन्नतीसाठी असणारा अभिषेक त्यांच्यावर आहे. त्या अभिषेकामध्ये तुम्ही आदर करण्याद्वारे सहभागी होता. मी परत तुम्हाला सांगेन, कधीच परमेश्वर दासाच्या विरोधात बोलू नका, कधी परमेश्वर दासाच्या विरोधात काम करू नका. तिसरा पॉईंट, आपल्या परमेश्वराच्या दासाच्या विजनमध्ये सहभागी होण्याद्वारे तुम्ही अलौकिक आशीर्वादाचा अनुभव घ्या. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, मला तुम्हाला सांगा, प्रत्येक विश्वासणाऱ्याकडे या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे की त्याचे परमेश्वर दास कोण आहे, त्याचे पास्टर कोण आहे. काय विश्वासाचा पास्टर आम्ही याच्याकडे जातो त्याच्याकडे जातो? नाही. व्यवस्थित आहे का? परमेश्वर ह्या प्रकारे काम करत नाही. परमेश्वर त्याच्या दासांना पाठवतो. जर तुम्ही एका परमेश्वर दासाच्या अधीन होता, म्हणून पहिला प्रश्न हा आहे की तुमचे पास्टर कोण आहेत, तुमचे आत्मिक पिता कोण आहे, कोण तुमच्यासाठी प्रार्थना करतं, कोण तुम्हाला आत्मिक कवरिंग देतं, कोण तुम्हाला वचन खाऊ घालतं. आणि जर एक विश्वासणारा आपल्या परमेश्वर दासाच्या तो जर अधीन होईल आणि त्यांच्या विजनमध्ये तो सहभागी होईल, जे प्रभूनं त्यांना दिलेलं काम आहे त्यामध्ये जर तो भाग घेईल, जर तो सहभाग घेईल, तर तो विश्वासणारा अलौकिक संपन्नतेचा, अलौकिक आशीर्वादाचा अनुभव घेईल. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, आपल्या परमेश्वराच्या दासाच्या अधीन व्हा, त्यांच्याशी जोडा, त्यांच्या शिक्षणाला स्वतःला देऊन टाका, त्यांच्या विजनमध्ये भाग घ्या. मी परत सांगेन, जसं पहिल्या पॉईंटमध्ये आपण शिकलो की प्रत्येक विश्वासणाऱ्याचे एक परमेश्वराचे दास असले पाहिजे. मी या गोष्टी खूप विश्वास करतो. माहिती आहे, एक परमेश्वराचा दास
एक चर्च आणि एक विजन. आणि जर तुम्ही त्या परमेश्वर दासाशी जुडतात, त्यांच्या विजनमध्ये भाग घेतात, तुमच्या जीवनामध्ये अलौकिक आशीर्वाद दिसतील. वाचूया लूक 22:35. तरी नसले आणखी त्याने म्हणजे येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हाला पिशवी, झोळी व पायतने घेतल्याशिवाय पाठवले तेव्हा तुम्हाला काही कमी पडले का? प्रभू येशूने ज्यावेळेस पाठवलं त्याच्या शिष्यांना सेवा करण्यासाठी, त्यांनी त्याला विचारलं, तुम्हाला काही कमी पडलं का? ते म्हणाले नाही. त्यांना काहीच गोष्टीची कमी पडली नाही. का माहित आहे? कारण त्यांना प्रभूनं पाठवलं होतं. ज्यावेळेस परमेश्वर त्याच्या दासांना निवडतो, अभिषिक्त करतो आणि विजन देतो आणि पाठवतो, आणि ज्यावेळेस विश्वासणारे त्या आपल्या परमेश्वर दासाच्या विजनमध्ये ज्यावेळेस भाग घेतात, ज्यावेळेस ते सहभागी होतात, माहित आहे त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये अलौकिक आशीर्वाद दिसतील. कारण जसं या शिष्यांना प्रभूनं पाठवलंय तसं त्यांच्या परमेश्वर दासाला परमेश्वरानं पाठवलंय, आणि जसं ते परमेश्वराच्या दासाला जे विजन दिलंय त्यामध्ये ते सहभागी होतात, त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता होत नाही. म्हणून विश्वास मी आज तुम्हाला एनकरेज करेन की आपल्या परमेश्वर दासाच्या विजनमध्ये सहभागी व्हा. म्हणून मी तुम्हाला एनकरेज करेन, आपल्या परमेश्वर दासाशी जोडा, त्यांचा आदर करा, त्यांच्या विजनमध्ये भाग घ्या, आणि ते करण्याद्वारे त्यांच्यावर असणारा अभिषेक तुमच्या जीवनामध्ये आजाद होईल. तुम्ही अलौकिक आशीर्वादाचा अनुभव घ्याल. मी परत सांगेन तुम्हाला, आपण परमेश्वर दासांना हलक्यामध्ये घेत नाही, आपण अनादर करत नाही. आपण आपल्या परमेश्वर दासाचा खूप जास्त आदर करतो, आणि त्या आदर करण्याद्वारे त्यांच्यावर असणाऱ्या अभिषेकामध्ये आपण सहभागी होतो, आणि आपलं जीवन पहिल्यासारखं असणार नाही. परमेश्वर दासावर असणारा अभिषेक जर आपल्यावर आला तर आपलं जीवन, आपलं आर्थिक क्षेत्र, आपलं आत्मिक जीवन, आपला परिवार पहिल्यासारखं असणार नाही. आपल्या जीवनामध्ये अलौकिक आशीर्वाद असते. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.